सध्या राज्यामध्ये तापमानाचा पारा हा चांगलाच वाढलाय। मुंबईचे तापमान हे आज 39 अंश सेल्सिअस पर्यंत गेलं होतं। हवामान विभागाकडून खरं तर रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला, तर पुण्यातही उष्णतेचा तडाखा वाढलेला आहे। पुण्याचा पारा 40 अंशांच्या पार गेलाय। परंतु पुढील 2 दिवस पुण्यामध्ये पावसाचा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। दरम्यान अकोल्यामध्ये काल या मोसमामधील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। अकोल्याचा पारा 46.9 इतक्या अंशांवरती जाऊन ठेपला। अकोला हे गेल्या काही दिवसांमध्ये जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये गणलं जातंय। इकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर झालेला आहे। तापमानाने 44 अंशांचा टप्पा गाठलाय। एप्रिलमध्येच उष्णतेची धोक्याची पातळी सध्या दिसतेय, त्यामुळे उष्माघाताचा धोका देखील वाढतोय। परभणी जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होतोय। आजचा विचार केला तर कमाल तापमान 43.7 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। वाशिम शहरामध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। यंदाच्या हंगामामध्ये वाशिम जिल्ह्यानं सलग तिसऱ्यांदा 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाचा टप्पा गाठलाय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उष्णतेची लाट आहे। मलकापूरमधल्या 4थीच्या विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्तीची परीक्षा तब्बल 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानामध्ये घेण्यात आली आहे। भर दुपारी लहान विद्यार्थ्यांना पत्र्याच्या खोलीमध्ये बसवण्यात आलं, त्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर व्यवस्था असणं अपेक्षित असताना प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आलं नाही। अनेक ठिकाणी उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये देखील वाढ होतीये। शिक्षण विभागाने यामुळे दुर्लक्ष केल्याचा देखील आरोप केला जातोय। अधिकारी फाडके साहेबांनाही बोललो, काय म्हणले ते बोलले एका वर्गात 3 पंखे लावलेले आहे। म्हटलं तर 3 नाही 4ही पंखे असले तरी टिनाची हवा शेवटी गरमच येणार आहे। तुम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली मान्य आहे, पण मुलं पेपर देतील की पाणी पितील? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।